बाजरीपासून आपण फक्त आजपर्यंत भाकरी खात असो, पण आपण बाजरीपासून हे पोहे बनवलेत. हे तुम्ही दुधामधून ताकामधून सुद्धा खाऊ शकतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर हे पिवळसर वरचं जे आवरण आहे ते त्याचं फायबर आहे. आणि हे फायबर जर आपल्या पोटात गेलं तर आपली डेंटल हेल्थ ती तर सुधारतेच, पण आपल्या डायजेशनचे इश्यू सुद्धा सॉल्व्ह होऊन जातात. कॉन्स्टिपेशनचा जर इश्यू असेल तर हे पोहे तुम्ही चिवड्यासारखे खाऊ शकतात, ॲज अ रोस्ट करून किंवा शालो फ्राईड करून. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा फ्रेश फ्रूट असं टाकून जरी खाल्लं तर कॉर्नफ्लेक्सला हा रिप्लेसमेंट चांगला ठरू शकतो. बाजरा फ्लेक्समध्ये सगळ्यात जास्त आयर्न आणि कॅल्शियम आहे. आपल्या इंडियामध्ये जर बघितलं 60% आयर्न डिफिशियन्सी लेडीजमध्ये दिसून येते. आणि ती जर डिफिशियन्सी कमी करायची असेल, फूड ॲज अ मेडिसिन म्हणून चालवायचं असेल, तर बाजरीमध्ये हे आयर्न असणारी जी आयर्न रिच बाजरी आहे त्याच्यापासून आपण पोहे बनवलेत. आणि हे पोहे तुम्ही नाश्त्याला किंवा एनी टाइम स्नॅक्स म्हणून हेल्दी स्नॅक खाऊ शकता.